नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बाळांसाठी घरच्या घरी अगदी पौष्टिक, हेल्दी आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री होममेड सेरेलॅक बनवणार आहोत. ही रेसिपी साधारण 6 महिन्यांवरील बाळांसाठी योग्य आहे. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी आपल्याला लागणार आहेत मखाने. मी राजभोगचा मखाना घेतलेला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता. एका भांड्यामध्ये आपल्याला मखाने घालून घ्यायचे आहेत आणि ते मंद आचेवर हलके सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. एकसारखं हलवून हे मखाने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता आपल्याला लागणार आहेत ओट्स. मी इथे सफोलाचे ओट्स घेतलेले आहेत. ओट्स 2 वाटी घ्यायचे आहेत. तेही आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. हे सगळे पदार्थ मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. आता ओट्सही एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. आता आपल्याला पोहे लागणार आहेत. पोहे मी इथे 1 वाटी घेतलेले आहेत. पोहेही चांगले भाजून घ्यायचे सोनेरी रंग येईपर्यंत. एकसारखं हलवून याला भाजून घ्यायचं आहे. पोहेही आपले भाजून झालेले आहेत. आता पोहेही आपण काढून घेऊयात एका भांड्यामध्ये. सगळे पदार्थ आपल्याला गोल्डन ब्राऊन करेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता पोहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवाही आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. इथे आपला रवाही आता भाजून झालेला आहे. मंद आचेवर हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आता इथे मी काजू घेतलेले आहेत. काजूही आपल्याला चांगले परतवून घ्यायचे आहेत. आता काजू पण चांगले भाजून झाल्यानंतर आपण काजूही काढून घेऊयात. आता मी इथे अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत. बदामही आपल्याला चांगले सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे सर्व साहित्य एका भांड्यामध्ये काढून घेऊन थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. आता एक एक करून सगळे पदार्थ आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक पावडर अशी त्याची बनवून घ्यायची आहे. तर मी आता हे सगळं मिक्सरमधून काढून घेते. तयार आहे आपली होममेड सेरेलॅक पावडर. ही पावडर तुम्ही चाळून एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा. अशा प्रकारे आपण ही पावडर 1 महिना स्टोअर करू शकतो. चला आता बनवायचे ते पाहूया. एक छोटं भांडं घ्या. गॅसवरती ठेवल्यानंतर तापल्यानंतर त्याच्यामध्ये 1 कप पाणी घाला. पाणी घातल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे सेरेलॅक पावडर घालून घ्या आणि गाठी होणार नाहीत असं हलवून घ्या. 1 छोटा चमचा तूप घाला. आता मंद आचेवर सतत ढवळत 5 ते 7 मिनिटे शिजवा. मिश्रण घट्ट आणि मऊ झाल्यावर गॅस बंद करा. थोडे कोमट झाल्यावर बाळाला खायला द्या. सुरुवातीला मीठ, साखर किंवा मध अजिबात घालू नका. बाळाला नवीन पदार्थ हळूहळू आणि कमी प्रमाणात द्या. ही घरगुती सेरेलॅक रेसिपी पूर्णपणे नैसर्गिक, पौष्टिक आणि कोणतेही कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह नसलेली आहे. त्यामुळे बाळाच्या निरोगी वाढीसाठी एक उत्तम पर्याय ठरतो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच हेल्दी रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.